केवळ विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हसन मुश्रीफांनी गोड साखरकडे दुर्लक्ष केलं। किमान आता तरी आर्थिक श्वेतपत्रिका काढून दूध का दूध करा। कामगार नेते शिवाजीराव खोत यांचे आरोप आणि मागणी। त्यामुळे या सगळ्याचे नेतृत्व मी करतो असं ज्यावेळी जिल्ह्याचे नेते म्हणतात त्यावेळेला त्या संबंधित संस्थेमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी, नैतिक पूर्ण जबाबदारी खरं वास्तविक मुश्रीफ साहेबांची असली पाहिजे आणि या सगळ्याला जबाबदार हसन मुश्रीफच असले पाहिजेत आणि त्यांनी ते मान्य केलं पाहिजे। पण वर्ष दीड वर्ष झालं यांनी कारभार केला, 95-100 कोटीची विल्हेवाट लावली, एक हाती कारभार स्वीकारला, संचालक मंडळामध्ये वादावादी सुरू झाली, पण कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप हसन मुश्रीफ यांनी केला नाही। फक्त आणि फक्त विधानसभे डोळ्यासमोर ठेवून या संस्थेचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर फक्त आणि फक्त विधानसभेचं भवितव्य ठेवून कुणालाही दुखवायचं नाही। कारखान्याच्या प्रकरणात बरी ती संस्था आणि थोडी बुडली तरी चालेल। मग कामगारांनी साखर अडवली आणि 4-2 कोटीच्या तोट्यात आणि परत डॉक्टर साहेबांना 50 कोटी 25 कोटी कर दिलं आणि तोट्यात। या सगळ्या प्रक्रिया शांतपणे हसन मुश्रीफ बघत आहेत आज तारखेपर्यंत। त्यांनीच राजीनामा दिला, नवीन चेअरमन निवड झाला, का गेला आणि ह्यो का आला हे सांगायची खरं वास्तविक जबाबदारी हसन मुश्रीफांची आहे। या संस्थेच्या बाबत काय डॉक्टर शापूरकरांनी राजीनामा दिला आम्हाला कुठलं तरी कळते किंवा आणि पेपरमधनं येते किंवा लोक बोलतात, ह्याच्यापेक्षा सुद्धा त्या कारखान्याची जबाबदारी आणि ह्या घडीनच कारखान्याच्या सभासदांना निवडणुकीच्या वेळात तुम्ही येऊन सांगितलंय सभासदांना आणि जनतेला आणि 11 गट तालुक्यातले तुम्ही एकत्र केलेत निर्णय विचाराचे, निर्णय पक्षाचे, या सगळ्यांना गोळा करून त्या संस्थेत तुम्ही गाठलं आणि आज तो कारखाना साधारणपणे त्याची व्हाईट पेपर काढा, श्वेतपत्रिका काढा म्हणून मी वरचेवर म्हटलं। खरं तुमच्या ह्याच्यावर सुद्धा ताणून धरला पाहिजे तो विषय की त्या कारखान्याची नेमकी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती काय आहे। खरं वास्तविक ही जबाबदारी हसन मुश्रीफांची आहे की त्यांनी ते केलं पाहिजे आणि ती श्वेतपत्रिका खरं वास्तविक आर्थिक श्वेतपत्रिका त्या कारखान्याची सभासदांच्या बरोबर गेली पाहिजे। काय वेगळं मागितलं आम्ही? काही वेगळं मागितलं नाही, हेच मागत होतो जनरल बॉडीला। आता तुम्हाला दिलेलं 55 कोटीचं तुम्ही काय करणार आहे? परत 44-45 कोटी घेतलं त्याचं काय करणार आहे? सेवानिवृत्त कर्मचारी फिराले त्यांचं काय करणार आहे? हेच प्रश्न आम्ही कारखान्यासमोर विचारणार होतो, पण या सगळ्याला बाजू मारली। या सगळ्याचे पूर्ण कर्ते आणि कर्मिता हसन मुश्रीफ आहे। ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी घडणार आहे। आज सुद्धा कारखाना त्यांचा बंद आहे म्हणून 200 टन 200 काड्या म्हणजे जवळजवळ 4-5 हजार ऊस कारखान्यावर राहतात। संताजी कारखान्याचा खरं वस्तू गेले 2 दिवस झाले त्या कारखान्याला उभारायला जागा नाही। सगळं संताजीचं पूर्ण इकडं ते बंद पडल्यामुळे इकडे पाठवून दिले। लोकल शेतकरी टाचा घासा लागला, गेले 4 दिवस सगळ्या तोड्या बंद केल्यात आपल्या परिसरात। कोण विचारणार आहे? टनाला 50 रुपये प्रमाणे एका गावामध्ये यशवंतरावांच्या का कोणाच्या गावामध्ये नियोजन झालं म्हणे, त्यांनी निर्णय घेतला की टनाला 50 रुपये आपण तोडणी वाहतूकला द्यायचं। कुठल्या चेअरमननं विचारलं, काय संचालक मंडळानं विचारलं, हे कुठल्या कायद्यात बसतंय? तोडणी वडणी आमच्याच काय कारखान्यातून दिली जाते म्हणजे पर्यायाने शेतकऱ्यांच्या ऊसातली जाते, तर मग आणि 50 टन टनाला कशासाठी द्यायचे? म्हणजे एक लोड गेला आणि 20 टन जर गेलं तर 1000 रुपये त्याला तोडणी वाहतुकीला शेतकऱ्या खिशातनं द्यायचं आणि 200 रुपये ड्रायव्हरला। कायदेशीर ह्यो नवीन कायदा घडीने आणि कारखान्याच्या बाजूला तयार झाला कायदा तो, आणि तो कायदा सगळ्या तालुक्यातल्या सभासदांनी मुकाट्यानं मान्य करून आज पद्धतीने पैसे द्यायला सुरू आहे। त्यांनी तोडण्या करून मग कोण 1000 दिले त्या ठिकाणी 2000 द्यायला, कोण 3000 द्यायला लागले। हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे। कधी संचालक तिथं कुठे गेला, कुठल्या फडात गेला, कुठं तुटाळा तिथे गेला, कधीच गेला आणि या सगळ्याची जबाबदारी हसन मुश्रीफांची। खरं वास्तविक हे सगळं नियोजन लावून देण्याचं, एवढ्या 5-7 कारखान्याची उभारणी आणि ते चालवणं, त्याचं नेतृत्व, राज्याचे मंत्री 20 वर्ष तुम्ही जर हे करत असाल तर मग ह्या कारखान्याकडे दुर्लक्ष का? सभासदांच्याकडे दुर्लक्ष का? कामगारांच्याकडे दुर्लक्ष का? ही सगळी जबाबदारी हसन मुश्रीफांची आहे। कुठे डॉक्टर शापूरकर गेले कुठे आहे डॉक्टर शापूरकर? हिची जबाबदारी, हिचं उत्तरच दिलं पाहिजे हसन मुश्रीफनं। दुसरा मुद्दा, माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना, कोणत्याही परिस्थितीत येत्या 8 दिवसाच्या आत त्या कारखान्याची सहकार कायदा 83 कलम अन्वये चौकशी तातडीनं लावली पाहिजे आणि या ठिकाणी जे भ्रष्टाचार करून करोडो रुपये त्या कारखान्यातून लुटलेत त्याची जबाबदारी फिक्स चौकशी अंती करावी। आमची म्हणणं नाही, आम्ही असं म्हणत नाही की तिथे निवडून आलेले संचालक मंडळ आहे ते असंच कुठे हकला असं आम्ही म्हणणार नाही। शेवटी ते आमच्या भागातले कार्यकर्ते आहेत, आम्ही त्यांना काय नाव ठेवायचा अधिकार नाही,
पण कायद्यानं त्याची चौकशी होऊन तातडीनं अन्य सगळं मोनोपोली काय म्हणतोय आपण त्याला कागदपत्राची बदलाबदली करणे, तयार करणे, नवीन पुरावा तयार करणे, हे सगळं करायला वेळ न मिळता तातडीनं खरं वस्तू 8 महिने हा काळ लागला. आम्ही पहिले तक्रारी अर्ज देऊन आणि आरजेडीनं ऑर्डर काढून 8 महिने झालं ही इन्क्वायरी होऊ शकली नाही. कारण फक्त आणि फक्त कागदपत्र उपलब्ध करून दिली नाहीत, दप्तर चौकशीला उपलब्ध करून दिलं नाही, टाळाटाळ केली. डॉक्टर शापूरकरने सगळ्या संचालक मंडळांनी या पद्धतीने हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होऊ नये म्हणून. पण ते आता झालं योगानं. कुठंतरी भ्रष्टाचारामध्ये सहकारामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या कोणी असू दे माझ्यासकट त्याला हे शिक्षाही झालीच पाहिजे. आणि या विशेष करून या कारखान्याबाबत ही जी दयनीय अवस्था गेली 15-20 वर्षे चालू आहे ही कुठेतरी येऊन थांबण्यासाठी तुम्हा विशेष करून पत्रकारांनी या विषयावर एक वेगळं याच्याबद्दलचं लिहिणं, समाजामध्ये जागृती करणं, सरकारी दरबारी सुद्धा तुमचं उपयोग होतो की तुम्ही सुद्धा त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे की याची तातडीनं 83 त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही तर काही शिक्षा करा असं म्हणणार नाही मी. पण जर होत असेल तर ते थांबवू नका. राजकीय हस्तक्षेप कुठूनही होता कामा नये अशी या ठिकाणी माझी विनंती आहे. आणि विशेष करून माझी विनंती तुम्ही रेकॉर्ड करावी की त्याच्यामध्ये की हसन मुश्रीफांना आम्ही विनंती करतोय की साहेब या कारखान्याचं आता तरी कमीत कमी दूध का दूध पाणी का पाणी सभासदांच्या समोर येऊ देत.